फॅमिली, कशा आहात सगळे? मजेत आहात का? सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. शुभ गुरुवार. आज गुरुवार असल्यामुळे सगळ्यांना शुभ गुरुवार. चला आज आपण बनवूया चवळीची ग्रेव्ही भाजी आणि एकदम कमी साहित्य, न माल मसाला ज्यादा, न काय, जे आपल्या घरात साहित्य आहे त्यापासूनच आपण बनवू. एकदम मोजक्या साहित्यामध्ये. कसं आहे, पाहुणे आले का घायमध्ये घरात कधी सामान असतं कधी नसतं, त्यामुळे झटपट रेसिपी होणार आहे आणि कमी साहित्य. चला रेसिपी बघू. कांदे घेतलेत कापून मध्यम आकाराचे, टमाटर, खोबरं, लसूण, कोथिंबीर. आता अद्रक नसल्यामुळे माझ्या घरात मी अद्रक नाही घेतली, तुम्ही घेऊ शकता. आणि चवळी मी रात्री भिजवत घातली होती. हे बघा, 1 पाव चवळी आहे. चला आता आपण रेसिपी बघू. आपण खोबरं जरा मध्यम आचेवर भाजून घेऊ. बघा आता आपलं खोबरं भाजत आलंय. खोबरं भाजून झालंय, आता आपण काढून घेऊ. त्याच्यावर म्हणलं हे बघा, आता खोबरं काढून घेतलं. 2 चमचे तेल टाकते. तेल टाकून झालंय. आता कढीपत्ता टाकून घेऊ. कांदा टाकला. कांदा लाल होतोवर आपण परतून घेऊ चांगला. कांदा परतूस तर आपण वाटणाची तयारी करू. खोबरं घेतलंय वाटणासाठी. बघा, लसूण आणि हे मी 3 टमाटे घेतलेत मोठ्या आकाराचे. आणि कोथिंबीरच्या काड्या घेतल्यात मी, कोथिंबीर नाही घेतली. बघा, आपण याचं मस्त मिक्सरला वाटण करून घेऊ. कांदा तळून झाला बघा. आता आपण केलेलं वाटण टाकून घेऊ त्यामध्ये. आता आपले टमाटर, खोबरं, लसूण आणि कोथिंबीरचं वाटण ते टाकून घेतो याच्यात. आता वाटण टाकून झालं. आता आपण याला मस्त तळून घेऊ. तेल सुटेस्तोवर चांगलं तळून घ्यायचं. मस्त तळून झालं की आपलं वाटण सुटेस्तोवर चांगला आपण मसाला तळून घेऊ. आपण मसाले टाकून घेऊ. आपला तेल सुटलं. आता मसाल्याला आपण लाल तिखट आणि कांदा लसूण मसाला टाकून घेऊ. हे पण चांगलं परतून घेऊ. बघा, आता याचं आपण ना थोडंसं पाणी टाकून घेऊ आपला मसाला शिजण्यासाठी. आपण जर मसाला चांगला आहे, पाणी टाकलंय ना, त्यात तळून घेऊ चांगलं. 2 मिनटं शिजून होणार आपला मसाला. गॅस अगदी स्लो करायचा. स्लो गॅसवर मसाला चांगला तळतो. मसाला चांगला तळून झाला बघा. त्यातनं चवीनुसार मीठ आणि हळद टाकून घेते. कारण की आपण पहिला हळद नव्हती टाकली, विसरले होते, तर आता टाकून घेतली. मसाला चांगला बघा तळून घेतला. बघा, लाल जरद कलर आला आपल्या मसाल्याला. आता आपण जी आपली चवळी आपण भिजू घातली ती मस्त 2 पाण्याने धुतली आणि आता ती टाकून घेऊ. तुम्ही बटाटे पण टाकू शकता. आता मी बटाटे नाही टाकत आहे. मस्त बघा, स्वच्छ धुवून वापिस टाकले मी. चवळी मस्त आपण मसाल्यात पण चांगले परतून घेऊ. 15 मिनटं मसाल्यात परतून घेऊ आणि मग पाणी टाकू जरा त्यात. मंडळी, आता आपली चवळी ना चांगली 15-20 मिनिटं चांगली फ्राय करून घेतली मसाल्यामध्ये. आता आपण त्यात जरा पाणी टाकून घेऊ. बघ ना किती मस्त लाल जरद कलर आलाय. एवढा पण जास्त नाही. माझं शिजून होईल ना रे. शिजून झाल्यावर असं सोडू येतो लाल करून आहे ना.
चला आपण आता शिजून झाल्यावर बघू भाजी कशी लागते. हे बघा मी भाता सांगते खायची आम्हाला म्हणून आम्ही थोडीशी पातळ केली. आता हिला आपण चांगलं शिजून जरा ग्रेव्ही करून घेऊ. मी एवढं पाणी टाकलं यातलं आपल्याला अर्धच पाणी टाकायचं, अर्ध पाणी आटवायचं. चला आता भाजी शिजून घेऊ. मस्त आपली भाजी शिजून तयार झाली बघा. चवळीची एकदम ग्रेव्ही भाजी झाली बघा. आता आपण वरनं कोथिंबीर टाकून घेतली. कोथिंबीर तुम्ही जेवढी पाहिजे तेवढी टाका, मी कमी टाकली. आता आमच्या घरात एकाला कोथिंबीर आवडते ते एकाला नाही आवडत. हे बघा आता मी मस्त आनंदला जेवण वाढते बघा. बघा मस्त आता आनंदसाठी जेवण वाढले बघा. तोंडी लावायला कांदा, ज्वारीची भाकरी आणि भाजी चवळीची. भाजी कशी दिसते बघा, एक नंबर. नक्की करून बघा, मटणाला फेल करते भाजी, एवढी चविष्ट लागते. चला मंडळाची आपली चवळीची भाजी कशी वाटली तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. सर्वांना शुभ गुरुवार. श्री स्वामी समर्थ.